कमळी या मालिकेमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कामिनी, अनिका यांनी केलेला अपघात आणि त्या अपघाताचा कमळीवर त्यांनी केलेला आरोप, हे सगळं आता कामिनीवर उलटलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कामिनी कशी यामध्ये अडकते आहे, त्याचबरोबर अनिका यामध्ये कशी अडकते आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. नयनताराचा कमळीविषयी झालेला गैरसमज स्वतः अन्नपूर्णा येऊन कसा दूर करते आहे आणि त्यानंतर स्वतः नयनतारा अनिकाचं थोबाड कशी फोडते आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. असा हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. आजपर्यंत कमळीवरच सगळे आरोप होत होते, पण आता अन्नपूर्णाच्या मदतीमुळे कमळीला 100 हत्तींची ताकद मिळणार आहे आणि त्यामुळं पोलीस कंप्लेंट होऊन अनिकाचं थोबाड फोडलं जाणार आहे आणि स्वतः नयनतारा अनिकाचं थोबाड फोडणार आहे. नयनतारा अनिकाला कशी चांगलीच समज देणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कामिनीने अनिकावर केलेले वाईट संस्कार आता तिच्यावर म्हणजेच अनिकावर कसे उलटतायत आणि कामिनीमुळे अनिका पोलिसांच्या तावडीत कशी सापडते आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषीचा अपघात झालेला आहे आणि त्यासाठी ऋषीला बघायला कमळी आणि निंगे आलेले असतात. निंगी हात जोडून अक्षरशः नयनताराला म्हणत असते की कमळीला एकदा ऋषीला भेटू द्या. पण आता नयनताराचा मोठा गैरसमजच झालेला आहे. नयनताराला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये कमळी दोषी आहे आणि तिचे कान भरलेत ते म्हणजे कामिनीने. कामिनी सांगते की हे सगळं काही झालं आहे त्या पाठीमागं कमळीच आहे आणि त्यामुळं तो अजिबात कमळीला भेटायला देऊ नको आणि अक्षरशः कमळी आणि निंगी यांना हॉस्पिटलमधून हाकलून देण्याचा प्रयत्न कामिनीचा चालू आहे. तरी देखील निंगी नयनताराला हात जोडून सांगते की असं नाही आहे. अहो ऋषी आहे ना, तो बघा आतमध्ये सुद्धा कमळी कमळी म्हणत असेल, कारण त्याला कमळीविषयी खूप काळजी वाटते. म्हणून एकदा तरी तुम्ही कमळीला त्याला भेटू द्या. एकदा का कमळी ऋषीला भेटली ना की ऋषीची तब्येत देखील स्थिर होईल आणि त्याला बरं वाटू लागेल आणि यामध्ये कमळीचा काहीच दोष नाही आहे असं सगळं ती सांगत असते. पण इकडं कामिनी मात्र नयनताराचे चांगलेच कान भरत असते आणि सांगत असते की या दोघींना अजिबात त्याला भेटू देऊ नको. ही कमळी आहे ना, जशी वाटते तशी नाही आहे, खूप आतल्या गाठीची आहे. ती तुझ्या मुलाला हायजॅक करायला बसलेली आहे. मग तुझा मुलगा तुझ्या हातातून आयुष्यभरासाठी निघून जाईल. त्यामुळं तू अजिबात तिचा एक शब्दसुद्धा ऐकू नको. अजिबात तिला त्याच्याकडं पाठवू नको. मला तर असं वाटतंय की हे सगळं काय झालंय ना, त्यामध्ये कमळीचाच हात असेल. असं म्हणून ती नयनताराचे कान भरत आहे. नयनतारा देखील या गोष्टी खऱ्या वाटतायत. नयनताराला कमळीचं येणं हे पटलेलं नसतंच आहे. त्यामुळं कामिनी जे सांगते यावर ती विश्वास ठेवते आणि म्हणते, तू म्हणतेस ते बरोबरच आहे. या दोघींना पण आता मी हॉस्पिटलमध्ये थांबूच देणार नाही. आत्ताच्या आत्ता या दोघींना देखील हकलून देणार आहे आणि मग नयनतारा स्वतः कमळीला हकलून देताना आपल्याला पाहायला मिळते. बिचारी निंगी आणि कमळी आता यांच्यापुढे काहीच पर्याय उरलेला नसतो. ऋषीची आईच स्वतः ऋषीला भेटू देऊ नका म्हणते म्हणल्यानंतर आता कमळी गेली आहे ती म्हणजे अन्नपूर्णाकडे आणि त्या अन्नपूर्णाला सांगते की ऋषीचा अपघात झालेला आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, अगं ऋषीचा अपघात झाला आहे, मग तू त्याला बघायला गेली नाहीस का? तेव्हा ती सगळं व्यवस्थितपणे सांगते की काय काय झालं, कशाप्रकारे ऋषी तिला गाडीवर घेऊन जात होता, ट्रक कसा पाठीमागून आला आणि त्या ट्रकने कशाप्रकारे धडक दिली, ऋषी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जेव्हा कमळी त्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या आईने म्हणजेच नयनताराने भेटायला दिलं नाही आणि कामिनी देखील तिथं होती आणि कामिनी या सगळ्यामध्ये आमचा हात आहे असं म्हणत होती आणि त्यामुळे नयनतारा चिडली आणि तिने आम्हाला ऋषीला भेटायला देखील दिलं नाही. आता अन्नपूर्णाला समजलेलं असतं की हे सगळं करण्यापाठीमागे कामिनीचाच हात असू शकतो, कारण कामिनी किती वाईट आहे हे तिला माहीत असतं. तेव्हा आता ती म्हणते की कमळी, तुझा काही दोष नाही आहे हे मला सांगायची गरज नाही. आत्ताच्या आत्ता आपण हॉस्पिटलला जाऊया आणि आपण ऋषीला भेटूया. तेव्हा कमळी सांगते की पण ऋषीचा अपघात मी केलेला नाही आहे हे कसं सिद्ध होणार आणि त्यांचे कसे डोळे उघडणार? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, आता तू त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नको. मी स्वतः आता इन्स्पेक्टर साहेबांना जाऊन भेटणार आहे. तू देखील माझ्याबरोबर चल आणि मी माझं दबाव तंत्र वापरून त्यांना या केसचे आत्ताच्या आत्ता
व्यवस्थितपणे पाहणी करा असं सांगणार आहे. आणि मग स्वतः अन्नपूर्णा इन्स्पेक्टर साहेबांकडे गेलेली असते आणि ती म्हणते की मला आत्ताच्या आत्ता या सगळ्या केसची इन्व्हेस्टिगेशन करायची आहे. आत्ताच्या आत्ता मी FIR करणार आहे. FIR केल्याबरोबर पोलीस म्हणतात की आम्ही लगेच शोधाशोध करायला सुरुवात करतो. आणि मग इन्स्पेक्टर साहेब ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणचं CCTV फुटेज मागवतात आणि CCTV फुटेजमध्ये त्यांना एका ट्रक ड्रायव्हरचा एका एका ट्रकचा नंबर दिसतो आणि त्या ट्रकच्या नंबरवरून त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हरला देखील पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलेलं असतं. पोलीस स्टेशनला आलेला तो ट्रक ड्रायव्हर अतिशय घाबरलेला असतो, कारण त्यानेच हे सगळं काही कांड केलेलं असतं. तेव्हा पोलीस म्हणतात, "ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी तुझ्या ट्रकचा नंबर आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळं तू दोषी आहेस आणि आत्ताच्या आत्ता सांग की हे कसं काय झालेलं आहे?" पहिल्यांदा तो काहीही सांगायला तयार नसतो. तो म्हणतो की चुकून अपघात झालेला आहे. तेव्हा पोलिसी खाक्या दाखवल्यावर मात्र तो लगेच बोलायला सुरुवात करतो आणि सगळी काही हकीकत त्याने सांगितलेली आहे. तो म्हणतो की हे सगळं केलं आहे ते अनिका मॅडमनं केलेलं आहे. एवढंच नव्हे तर हे सगळं होत असताना त्यांना लाईव्हमध्ये पाहायचं होतं की कशाप्रकारे कमळे आणि ऋषीचा अपघात होतोय ते. आणि त्यामुळं मी त्यांना कॉलसुद्धा केलेला होता आणि तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झालेला असतो आणि तो रेकॉर्ड झालेला व्हिडिओ कॉल आता त्या ट्रक ड्रायव्हरने पोलिसांना दाखवलेला असतो. हे सगळं पाहताना अन्नपूर्णाच्या अगदी तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला समजलेलं असतं की अनिका किती खालच्या दर्जाला गेलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काही कामिनीनं देखील घडवून आणलेलं आहे हे सुद्धा तिला समजलेलं असतं. आता अन्नपूर्णा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तुम्ही माझ्याबरोबर या ड्रायव्हरला घेऊन हॉस्पिटलला चला. कारण तिला दाखवून द्यायचं असतं की नयनताराच्या समोर कमळी ही निर्दोष आहे. जे काही केलेलं आहे ते सगळं अनिकानं केलेलं आहे. आणि इथं आता ट्रक ड्रायव्हरनं तर आपला गुन्हा मान्य केलेला असतो. त्याचबरोबर त्याच्याकडे असलेल्या व्हिडिओ कॉलच्या रेकॉर्डिंगमुळे अनिकाच दोषी आहे हे देखील समजलेलं असतं आणि कमळीचा यामध्ये काहीच दोष नाही आहे हे देखील समजलेलं असतं. कमळी कशाप्रकारे निर्दोष आहे हे आता नयनताराला सांगणं गरजेचंच आहे, कारण तिनं कमळीवर नाही ते आरोप केलेले आहेत. यामुळे अन्नपूर्णा अगदीच चिडलेली असते आणि म्हणून ती कमळी इन्स्पेक्टर आणि ज्या ट्रक ड्रायव्हरनं हा गुन्हा केलेला आहे त्या ट्रक ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. कमळी आलेले पाहून नयनतारा तिच्या अंगावर जात असते. तेव्हा अन्नपूर्णा नयनताराच्याच अंगावर जाते आणि म्हणते की खबरदार जर का कमळीला हात लावलास तर तुला जर का गोष्टी माहिती नसतील तर अगोदर माहिती करून घेत जा आणि त्यासाठी मी तर इन्स्पेक्टरना देखील आणलेलं आहे. असं म्हणल्यावर नयनतारा देखील घाबरते. ती पाहते की इन्स्पेक्टर आणि त्यांच्याबरोबर एक व्यक्ती देखील आलेला असतो. नयनतारा म्हणते, "तू हिची आता वकिली करणार आहेस का?" तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, "वकिली करण्याची काही गरज नाही आहे. मी सत्याची बाजू घेत असते आणि कमळी ही सत्य आहे हे सांगायची अगदी गरज आहे, म्हणूनच मी इथपर्यंत आलेले आहे आणि हे इन्स्पेक्टर साहेब आहेत हेच सांगतील तुला काय झालेलं आहे." तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की या सगळ्यामध्ये अनिका मॅडम आहेत यांचा दोष आहे, कारण अनिका मॅडम यांनीच या ट्रक ड्रायव्हरला सुपारी दिलेली होती की कमळीला मारण्यासाठी. तेव्हा नयनताराचे डोळे खाडकन उघडतात आणि आता स्वतः ट्रक ड्रायव्हर देखील सांगतो की हो, अनिका मॅडम यांनीच मला सुपारी दिलेली होती. तुम्हाला जर का खोटं वाटत असेल तर माझ्याकडं त्यांचा WhatsAppला आलेला व्हिडिओ देखील रेकॉर्ड झालेला आहे. आणि जेव्हा तो व्हिडिओ नयनतारा पाहते तेव्हा त्यामध्ये तिला स्पष्टपणे समजतं की अनिकाला ऋषीला मारायचं नव्हतं पण कमळीला मारायचं होतं. पण त्याबरोबर ऋषी मरत असेल तरी देखील तिला काही वाटत नव्हतं हे त्या व्हिडिओमधून तिला समजतं. आणि मग मात्र तिच्या देखील तळपायाची आग मस्तकात जाते. तिला कळतं की अनिका किती खालच्या दर्जाला गेलेली आहे. आणि तेव्हा नयनतारा चांगलीच चिडलेली आपल्याला पाहायला मिळते. ती जबरदस्त चिडलेली असते आणि मग तिला अन्नपूर्णा म्हणते की आता तुझे डोळे खाडकन उघडले असतील. आता तुला कळलं असेल की नक्की दोष कोणाचा आहे. जोपर्यंत आपल्याला खरा दोषी समजत नसतो तोपर्यंत आपण कोणालाच काही बोलायचं नसतं असं देखील ती सांगते. पण हे सगळं बघताना आता कामिनीच्या तर पायाखालची जमीन सरकते आहे, कारण तिला कळलंय की हे सगळं अनिका आणि तिच्यावर आलेलं आहे. त्यांनी केलेला गुन्हा हा आता ट्रक ड्रायव्हरनं सांगितलेला असतो आणि त्यामुळं कामिनी आणि अनिका यांना आता जेलमध्ये जाण्याशिवाय पर्यायच राहिलेला नसतो. स्वतः अन्नपूर्णा म्हणते की यामध्ये माझी नात जरी दोषी असली तरी देखील तिला शिक्षा झालीच पाहिजे. त्याचबरोबर तिला मार्गदर्शन करणाऱ्या कामिनीला देखील शिक्षा झालीच पाहिजे असं तिने इन्स्पेक्टरना सांगितलेलं असतं. कारण ट्रक ड्रायव्हरने गुन्हा केला आहे पण त्याला सुपारी देणारी अनिका आणि कामिनी या देखील दोषी आहेत असं ती सांगते. तर इकडे नयनतारा
अनिकाच्या खाट देखील मुस्काळात ठेवून देते आणि म्हणते की तू इतक्या खालच्या दर्जाला जाशील असं कधी वाटलं नव्हतं. खबरदार जर इथून पुढं माझ्या मुलाला भेटण्याचा जरी प्रयत्न केलास तर हिची जागा जेलमध्ये आहे. इन्स्पेक्टर साहेब हिला जेलमध्ये घेऊन जा असं देखील तिने सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कमळी निर्दोष आहे हे मात्र सिद्ध झालेलं असतं. आणि त्यानंतर स्वतः नयनतारा कमळीची माफी मागताना आपल्याला पाहायला मिळते. आता अनिका आणि कामिनी यांची जेलमध्ये कशी गच्चंती होते ते आपल्याला पुढील भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.